हाय हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय टू चॅनल. आता 2 दिवस झाले स्कूल ओपन झालेली आहे. तर माझी मुलगीला मी घ्यायला गेलेली खाली. तर ती कसे माझ्या सोसायटीमधले मांजर आहे फर्स्ट फ्लोअरला. तर त्यांची मांजर हमेशा बाहेरून बसते, असंच फिरते त्या वरती, तर त्या भिंतीवरती. तर माझी मुलगी बघा कशी पकडत आहे इकडून तिकडे. तिच्या हातातच येत नाही आहे ती मांजर. तिला खूप आवडतात पेट्स, डॉगी आणि मांजर आणि रॅबिट्स हे सगळे. तर आलो आम्ही वरती, आता जेवणाची तयारी करत आहे. तर तिला भूक लागलेली होती, तर मी फटाफट जेवण तयार करायला घेतलेलं. तर सकाळीच भाजी बनलेली होती आणि आता मी चपात्या बनलेले होते मुलासाठी, नवऱ्यासाठी. बाकी माझ्या मुलीसाठी मी पुऱ्या बनवत आहे. तर पुरी बनवून गरम गरम आम्ही जेवायला बसणार होतो, तर तेवढ्यात आमची लाईट गेली. तर सकाळीच भाजी बनलेली होती आलूची. तर टिफिनला रोज रोज काय बनवायचं ते एक प्रश्नच आहे मुलांसाठी. तर सकाळी मी रात्रीच तयारी करून ठेवते, जेणेकरून सकाळी मी लवकर तिला बनवून देऊ, तोपर्यंत ती रेडी होते. मग तेवढं मी सगळ्यांना गरम गरम पुऱ्या बनवून घेतलेले. हे काय मस्त पुऱ्या तळले, एकदम माझी पुरी फुगलेली आणि गरम गरम जेवायला घेतलो आम्ही. आणि मग जेवायला बसणार होतो, तर आमची लाईटच गेलेली होती. तर लाईट गेलेली, तर आमच्या घरी हमेशा लाईट जाते गाईस, लवकर येतच नाही. तर ती माझी मुलीची नखरे चालू होते. ती गरमीमध्ये जेवणार नाही असं बोलत होती. म्हणून मी तिला बोलली की लाईट येईन तेवढ्यातच तू जेवून घे बेटा. मग आली. एवढ्या गरमीमध्ये कसं जेवणार आम्ही, खूप गरम होतं फ्रेंड्स. हमेशा लाईट जाते माझ्या घरी. आणि मग तिला मी बोलली जेवून घे. मग आम्ही लागलो जेवायला. तेवढ्यात आली गाईज लाईट. मग फायनली लाईट आली आणि आम्ही आमचं संपलं खाऊन. तर भेटू. आणि मग मी नंतर आमचं इडलीचा प्लॅन चाललेला होता. तर मी इडलीचं बॅटर भिजवू घातलं. डाळ आणि तांदूळ हे दोन्ही भिजू घातलेत. मग मी रात्री ह्याला वाटीन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ फुगणार, मग तेव्हा बनवणार. भेटूया पुढच्या व्लॉगला. बाय.